अंबरनाथ उड्डाणपुलावरती शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा भीषण अपघात। उमेदवार किरण चोबेंच्या चारचाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलं। कार चालकासह चौघांचा मृत्यू। किरण चोबे ही गंभीर जखमी। प्रकरणी गुन्हा दाखल। मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती ठरणार। ठाकरे बंधूंसोबत जाणार की काँग्रेससोबत आघाडी करणार, पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 4 सभा। पालघरमध्ये 3 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीत शिवसेना स्वबळावर। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार। भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार। सामनातील दाव्यानं मोठी खळबळ। नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या। भाजप शिवाजी पार्कात आंदोलन करणार। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवावे, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्यांचे दार बंद। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। अमेरिकेतील लोकही विचारतायत, अनगर कुठे आहे? राजन पाटील कोण आहेत? जे शिव्या खातात तेच मोठे होतात। मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी द्यायचं माझ्या हातात। बारामतीत निधीवरून अजित पवारांचा इशारा। माळेगावसह बारामतीच्या विकासासाठी माझी संपूर्ण टीम कटिबद्ध। अजितदादांचं आश्वासन। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीची बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला नोटीस। संबंधित अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात समितीसमोर हजर राहावं लागणार। सध्या जमीन केंद्र सरकारच्या बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडेतत्वावर। सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर। आज दुपारपासून अर्ज करता येणार। योजनेत लॉटरी नसून थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय।